त्रिकोणमिती. हा बरोबर, त्रिकोणमिती आपण शिकत होतो. आणि त्रिकोणमितीमध्ये मी तुम्हाला आपण जे साइन, कॉस आणि टॅन हे जी गुणोत्तर आहेत त्या गुणोत्तराच्या व्याख्या सांगितलेल्या का तुम्हाला? साइन गुणोत्तर काय असतं, कॉस गुणोत्तर काय असतं, टॅन काय असतं, ही तिन्ही गुणोत्तर माहित आहेत का तुम्हाला? साइनची व्याख्या कोणाला सांगता येईल का? साइन म्हणजे काय, कोणतं गुणोत्तर असतं? साइन मध्ये आपण कशाचं गुणोत्तर घेतो, सांगता येईल का तुम्हाला? बरं, आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया आणि तुम्ही व्यवस्थित ऐकायचं आहे. शक्यतो कॅमेरा ऑन ठेवा ज्यांच्याकडे लॅपटॉप आलेला आहे. शहादा स्कूल जे आहे ठीक आहे. आपण आहे ना त्रिकोणमितीमध्ये त्रिकोणमिती यामध्ये आपण जे 3 गुणोत्तर आहे त्या 3 गुणोत्तरांच्या व्याख्या आपण आधी बघूया. तर व्याख्या आपण बघितलेल्या आहेत, पण आता आपण पुन्हा एकदा रिवाइज करू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. त्रिकोणमिती म्हणजे त्रिकोणाच्या बाजूंबद्दल अभ्यास आहे. ऍक्च्युली आपल्याला इथे त्रिकोणांच्या बाजूंची गुणोत्तर घ्यायची आहेत वेगवेगळे. गुणोत्तर म्हणजे काय, जे आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहितो ते गुणोत्तर असतं. म्हणजे आपण बोलताना त्याला 3:2, 5:4 असं आपण जे बनतो ते गुणोत्तर आहे, म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात. मग इथे त्रिकोणमितीमध्ये आपण गुणोत्तर, बाजूंची गुणोत्तर शिकणार आहोत वेगवेगळे. तर पहिलं जे गुणोत्तर आहे ते आहे साइन. साइन, SIN असं आपण म्हणतो त्याला, साइन. साइन गुणोत्तर कसं असतं? साइन जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर आपल्याला बघा, कोणतीही जी गुणोत्तर आहेत ती कोनाच्या संदर्भातील बाजूंची गुणोत्तर आहे. म्हणजे कोनाच्या संदर्भात घेतली जातात पण बाजूंची गुणोत्तर घेतली जातात. त्याच्या आधी आपण कोनासमोरील बाजू काय आहे, कोनालगतची बाजू काय आहे हे आपण एका लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. साइन मध्ये कोणत्या बाजू घ्यायच्या, तर कोनासमोरील बाजू घ्यायची. कोनासमोरील बाजू म्हणजे कोणत्या कोनासमोरील, जो कोण मला इथे दिला असेल, जसं साइन A बोलला तर A जो कोण आहे त्या कोनासमोरील बाजू. बघा, काटकोन त्रिकोण होत्या, एक कर्ण बघितला होता, एक कोनासमोरील बाजू बघितली होती आणि एक कोनालगतची बाजू बघितली होती. ती जर तुम्हाला आठवत नसेल तर पुन्हा एकदा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि आता हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित, कोनासमोरील बाजू काय आहे, कोनालगतची काय आहे आणि कर्ण कोणता आहे. या कर्ण कोणता सांगेल का कोण? मॅडम आवाज नाही. मॅडम आवाज नाही.
येतोय आवाज? आवाज येतोय? आता येतोय का आवाज? बर, येतोय ना? हा, ठीक आहे. कर्ण कोणता आहे या त्रिकोणामधील, काटकोन त्रिकोणातील कर्ण कोणता आहे? कर्ण AC है ना. आणि आपण बघा कोणासमोरील, आता दोन लघुकोन आहेत त्यांची आपण गुणोत्तर घेतोय, हे आपण बघितलं होतं. A आणि C चीच गुणोत्तर घेणार, B कोणाची गुणोत्तर घेता येत नाही, कारण B हा काटकोन आहे. आपण जी सध्या गुणोत्तर घेतोय ते फक्त लघुकोनांची घेतोय. मग कोन A च्या संदर्भातील आता मी समजा विचारलं तुम्हाला की कोन A समोरील बाजू कोणती आहे? कोन A च्या समोरील बाजू A ला बरोबर समोर असणारी बाजू, हा बघा, हा कोन A आहे आणि या कोन A ला बरोबर समोर येणारी बाजू, हा कोन A आहे. बरोबर समोरची बाजू कोन A, त्याच्या बरोबर समोरची बाजू कोणती आहे? A च्या बरोबर समोर येणारी बाजू ती कोणती आहे मुलांनो? A च्या बरोबर कोणती आहे? सी BC बाजू. A जो कोण आहे की ना, असा A कोण आहे ना, C बाजूचं नाव 2 अक्षरी लिहायचं. असा कोण A आहे, हा A कोण आहे, त्याच्या बरोबर समोरची बाजू ही असणार, खाली जी येते ही. म्हणजे BC बघा ना, A कोण आहे त्याच्या बरोबर समोर येणारी बाजू, त्रिकोणाची बाजू कोणती आहे? A च्या समोरील. कोन A च्या समोरील बाजू कोणती दिसते? कोन A समोरील बाजू कोणती दिसते? B नाही, BC आहे. हे बघा ना, BC. A समोरील बाजूचं नाव हे नेहमी किती अक्षर लिहायचं? 2. समोरील बाजू जर विचारलं तर BC आहे, जी A च्या बरोबर समोर येते बाजू. आणि कोन A ची लगतची बाजू कोणती सांगाल? कोन A ची लगतची बाजू, लगतची म्हणजे शेजारची, कोणती आहे? A ची लगतची बाजू. बघा, A ला लागून आहे ना, या कोन A ला लागून 2 बाजू आहेत, लगतच्या बाजू 2 आहेत A ला. कोणत्या कोणत्या आहेत माहिती आहे का तुम्हाला? कळलं का? BC याला लागून ही एक बाजू आहे, या कोणाला लागून AB आहे आणि AC आहे. हा, A ची लगतची बाजू AC पण आहे आणि AB पण आहे, पण AC नाही घ्यायचा कारण AC कर्ण आहे. त्यामुळे कोणती बाजू घ्यायची लगतची? असा कोण असेल ना, त्याची कोणाची लगतची AB. बाजू म्हणजे लगतच्या बाजू AB आहे आणि AC आहे. तर लगतची कोणती घ्यायची आपण? AB घ्यायची की AC? AB घ्यायची मुलांना, कारण AC नाही घेऊ शकत. दोन्ही शेजारीच आहेत, पण एक शेजारी जी आहे ती कर्ण आहे, तो कर्ण वेगळा असतो. आपण बाजूचा विचार करतो तर हा, AB घेणार लगतची बाजू.
ठीक आहे. आता सेम मी कोण सी बद्दल विचारलं. कोण सी समोरील बाजू, सी कोणासमोरील बाजू कोणती आहे? कोण सी समोरील बाजू, एकदम त्याच्या सीच्या समोर येणारी बाजू कोणती आहे? सी. बाजू, बाजूचं नाव 2 अक्षरी सांगा. 1 अक्षरी नसतं बाजूचं नाव, 2 अक्षरी असतं. एच्या बरोबर समोरची बाजू कोणती? कोणती आहे? ए बी, बरोबर. आणि कोण सी लगतची बाजू कोणती आहे? लगतची म्हणजे लागून, सी ला लागून, शेजारची, सीच्या शेजारची. दोन अक्षरी नाव. सी ची लगतची बाजू. सी ला लगतच्या बाजू 2 आहे. हा, कोणती? बीसी, बीसी. बघा, लागून 2 बाजू आहेत, एक बीसी आणि एक सीच्या शेजारी आहे ना. सीच्या शेजारी आहे की नाही, सीच्या शेजारी 2 बाजू आहेत. आता हा जर त्रिकोण आपण घेतला, ए बी सी, हा सी कोण आहे इथला. हा सी कोण जो आहे ना, या सी कोणाच्या शेजारी या 2 बाजू आहेत. सी ला घेऊन घेणार आहे. एक एसी आहे आणि एक बीसी आहे. एसी कर्ण आहे, त्यामुळे आपण सी, सॉरी, सी ला लगतची बाजू कोणती घ्यायची आपण? सी ची लगतची बाजू. कोण सी ची लगतची बाजू? ए बी नाही, ए बी सीच्या समोरील बाजू आहे, बरोबर. ए बी सीच्या समोरून, सी ला लागून शेजारची, सी ची लगतची बाजू बघा, ही एक आहे बीसी आणि एक एसी आहे. आपण एसी नाही घेत, आपण काय घेतो? एसी कर्ण आहे, त्यामुळे एसी नाही घ्यायचा. आपण शेजारील बाजू कोणती घेणार? सी ची लगतची बाजू. ए बी तर समोरील बाजू आहे, आणि समोरील बाजू आपण लिहिली ए बी. सीच्या लगतच्या बाजू 2 आहेत, एक बीसी आणि एक एसी. तर एसी तर कर्ण आहे, एसी नाही घ्यायचं, लगतची बाजू घेणार बीसी. आता हे मी तुम्हाला हे कळलं पाहिजे, तर आपल्याला 8.1 व्यवस्थित येणार. आता समजा हा काटकोन त्रिकोण आहे, याच्यातला कर्ण कोणता आहे सांगू शकता का तुम्ही? या आकृतीतला कर्ण कोणता आहे? क्यूपी. हा, क्यूपी किंवा पी क्यू, बरोबर. आता मला सांगा, आपण जी गुणोत्तर घेणार ती पी ची घेणार आणि क्यू ची घेणार. म्हणजे गुणोत्तर नाही, जी समोरील बाजू शेजारी, किंवा गुणोत्तर पण आपण पी आणि क्यू चीच घेतो, लघुकोनांची. पण गुणोत्तर घ्यायच्या आधी आपल्याला त्यात कोणा समोरील बाजू माहित पाहिजे, कोणा लगतची बाजू माहित पाहिजे, ते आधी माहित पाहिजे. जर मी कोण पी चा विचार केला, तर कोण पी समोरील बाजू कोणती दिसते तुम्हाला? कोण पी च्या बरोबर समोर, कोण समोरील बाजू एकदम, बघा, हा पी कोण आहे, या पी कोणाच्या बरोबर समोर जायचं, आणि ती बाजू जी असते, ही बाजू, तिचं नाव लिहायचं, बरोबर समोर बघायचं. पीच्या कोणती आहे? आर क्यू. बरोबर, आर क्यू. व्हेरी गुड, आर क्यू.
आणि कोण पी लगतची बाजू कोणती आहे? कोण पी ला लगतची बाजू? पी ला लगतची बाजू, शेजारची बाजू कोणती आहे? कोण पी ला? QR. क्यू आर आणि आर क्यू एकच, ती तर समोरील बाजू आहे. क्यू आर आणि आर क्यू ती पीच्या समोरील बाजू आहे. ही शेजारची बाजू, लगतची बाजू कोणती दिसते? बघा, इकडे लक्ष द्या व्यवस्थित. लगतची बाजू कळली पाहिजे. समोरील बाजू कळली का? लगतची बाजू म्हणजे कोण पी ला लागून असलेली बाजू. कोण पी जो आहे त्याला लगतची बाजू एक ही आहे, जी मी तुम्हाला दाखवले बघा. एक लगतची बाजू पी क्यू आहे आणि दुसरी लगतची बाजू पी आर आहे. दोन शेजारी आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण जर घरात आहोत तर आपल्या घराच्या शेजारी 2 जण असतात, समोर एकच जण असतो आपल्या घराच्या समोर, पण शेजारी 2 असतात. तसंच एखादा कोण आहे, त्या कोणा समोरील बाजू एकच आहे. जसं पीच्या समोरील बाजू एकच आहे, क्यू आर किंवा आर क्यू, पण लगतच्या बाजू 2 आहेत. या बघा, या निळ्या रंगाने मी ज्या दाखवल्यात तुम्हाला, त्या दोन्ही पण लगतच्या बाजू आहेत. कोण पीच्या त्या लगतच्या बाजू आहेत. पण त्याच्यातली एक कर्ण आहे, पी क्यू कर्ण आहे बघा. याला लगतच्या बाजू 2 आहेत, पी क्यू आणि पी आर. पण पी क्यू कर्ण असल्यामुळे तो लगतच्या बाजूमध्ये घ्यायचा नाही, आपण पी आर घ्यायचा. कळलं का? पी क्यू कर्ण आहे, शेजारी लगतच्या बाजू 2 आहेत, एक कर्ण असतो त्याच्यातली, ती नाही घ्यायची. ती जी असते ती बाजू घ्यायची. ठीक आहे. आता मी समजा तुम्हाला विचारलं की कोण क्यू समोरील बाजू, समजा क्यू, कोण बदलला मी, कोण क्यू समोरील बाजू, क्यू क्यू क्यूच्या समोरची बाजू, क्यू समोरील बाजू पी आर, बरोबर. आणि कोण क्यू लगतची बाजू कोणती? आता लगतची नीट सांगा हा. लगतची म्हणजे शेजारची. 2 असतात शेजारी, पण त्यातली एक कर्ण असते. कोण क्यू ला लगतची बाजू कोणती? क्यू ला लगतच्या बाजू 2 असणार. क्यू ला लागून, या कोणाला चिकटून QR. 2 बाजू असणार. QR. कोण क्यू ला, त्या कोण क्यू ला, बरोबर, व्हेरी गुड, क्यू आर. कळते का तुम्हाला? हो मॅडम. व्हेरी गुड. आता आपण आणखी एक घेऊया, म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल. आणखी एक उदाहरण आणि शेवटचं, मग आपण 8.1 सोडूया, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित कळणार आहे. आता इथे y कोण 90 अंशाचा आहे. आता इथे कर्ण सांगा कोणता आहे या आकृतीमध्ये? XY. XY. XY कर्ण नाही मुलांनो. कर्ण कसा ओळखायचा? कर्ण ही काटकोना समोरील बाजू असते. कर्ण म्हणजे 90 अंश कोणासमोरील बाजू. हा, कारण 90 अंशाचा कोणता कोण आहे? इथे y आहे. 90 अंशाचा कोण y. त्या वायच्या बरोबर समोरची बाजू कर्ण असते. 90 अंशाचा जो कोण आहे त्याच्या बरोबर समोरील बाजू.
कोणती आहे ती 90 अंशाच्या समोरील बाजू? 90 अंशाच्या कोणासमोरील बाजू? एक्स झेड आहे. कोणता आहे कर्ण इथे? एक्स झेड. कारण एक्स झेड जी आहे ती 90 अंश कोणासमोरील बाजू आहे, तो कर्ण आहे. ठीक आहे. आता मला सांगा, हे ते जे दोन लघुकोन आहेत, तो एक्स आणि झेड आहे. आधी मला सांगा तुम्ही, कोन एक्स, जो कोन आहे एक्स, त्याच्या समोरील बाजू कोणती आहे? कोन एक्स समोरील बाजू YZ. YZ. बरोबर. आणि कोन एक्स लगतची बाजू कोणती? लगतची म्हणजे त्याच्या शेजारची बाजू सांगायची. कोन एक्स ला शेजारची. Z. झेड काय? झेड दोन अक्षरी. बाजू सांगायची. बाजूचं नाव दोन अक्षरी. एक्स एक्सच्या लगतची बाजू काय? YZ. YZ तर एक्सच्या समोरील बाजू आहे ना मुलांनो. मॅडम, समोरील बाजू वेगळी. आणि तुम्हाला कळतंय का की तुम्हाला कोणीतरी सांगतंय? काय येणार? एक्स ची लगतची बाजू एक्स वाय येणार. बघा ना, एक्स ला लगतची बाजू म्हणजे एक्स ची शेजारची आहे ना हा कोन, त्याला लागूनच असलेला बाजू एक ही आहे आणि एक ही आहे, एक्स वाय आहे. तर ती एक्स झेड एक आहे, एक्स वाय. पण एक्स झेड नाही घ्यायची, कारण एक्स झेड कर्ण आहे. म्हणून कोणती लगतची बाजू घ्यायची? XY. कर्ण आहे. बरोबर. आता मला सांगा, कोन झेड समोरील बाजू सांगा. कोन झेड समोरील बाजू. कोन झेड समोरील बाजू कोणती? सगळे सांगतायत का बाकीचे पण? झेडच्या बरोबर समोर येणारी बाजू कोणती आहे? झेड कोण जो आहे त्याच्या बरोबर समोर येणारी. परत आकृती काढते इथे. आता मला सांगा, झेड समोरील बाजू कोणती आहे? कोन झेड. हा कोन झेड आहे. आता हा बघा, हा कोन झेड आहे, त्याच्या बरोबर समोरची बाजू कोणती दिसते? झेड एक्स वाय. बरोबर. आणि याच एक ही आहे आणि एक ही आहे. कोणती घ्यायची त्याच्यातली? एक्स झेड घ्यायची की झेड वाय? दोन्ही झेडला लागून आहेत, झेडचे शेजारी आहेत. झेड एक्स तर कर्ण आहे ना मुलांनो. हा आता 90 अंश झेड एक्स जो आहे, एक्स झेड किंवा झेड एक्स तो कर्ण आहे. कर्ण नाही घ्यायचा. एक्स झेड हा कर्णच असतो, तो लगतच्या बाजूमध्ये कोणाच्याच नाही घ्यायचा.
झेडला लगतची बाजू कोणती आहे? दुसरी. दुसरी घ्यायची बाजू. दोन लगतच्या बाजू असतात. कोणती घेणार? झेडला लागून बाजू लगतची. दोन आहेत लागून. एक झेड एक्स आहे आणि एक झेड वाय आहे. पण झेड एक्स ही कर्ण आहे, मग ही नाही घ्यायची. झेड एक्स नाही घ्यायची. कोणती घ्यायची लगतची बाजू? झेड आणि वाय. झेड वाय. बरोबर. कळलं? आता आपण ना सराव संच जो दिलेला आहे तो आपण घेऊ. काय झालं? कळलं की नाही? अरे समजलं का मुलांनो? मॅडम समजलं. बर. सराव संच 8.1 बघूया आपण. 8.1. बघा 8.1 मध्ये आपल्याला अशी सगळी गुणोत्तर साइन, हा आणि आता साइन कॉस राहिलं ना आपलं शिकायचं. साइन म्हणजे कोणतं गुणोत्तर, कॉस म्हणजे कोणतं गुणोत्तर, ते तर राहिलं. आता साइन जी व्याख्या आहे, साइनची व्याख्या काय आहे? तर साइनची व्याख्या अशी आहे, कोनासमोरील बाजू छेद कर्ण. छेद कर्ण हे लिहून द्या पाहिजे तर तुम्ही कुठेतरी वहीमध्ये. साइनची व्याख्या, कोनासमोरील बाजू छेद कर्ण. साइन बरोबर कोनासमोरील बाजू छेद कर्ण. कोनासमोरील बाजू छेद कर्ण साइन. साइनची व्याख्या. त्यानंतर दुसरं गुणोत्तर आहे कॉस. कॉस म्हणजे कोनालगतची बाजू छेद कर्ण. कॉस म्हणजे कोनालगतची बाजू छेद कर्ण. कॉस बरोबर कोनालगतची बाजू छेद कर्ण. हे आपल्या स्वतःशी खूप आठवतात. साइन बरोबर कोनासमोरील बाजू छेद कर्ण. साइन बरोबर कोनासमोरील बाजू छेद कर्ण. कॉस बरोबर कोनालगतची बाजू. कॉस मध्ये कोनालगतची बाजू असते आणि साइन मध्ये कोनासमोरील बाजू असते. कॉस मध्ये कोनालगतची बाजू छेद कर्ण असतो, है ना. आणि टॅन जे गुणोत्तर आहे ते टॅन म्हणजे कोनासमोरील बाजू छेद कोनालगतची बाजू. टॅन मध्ये कर्ण येत नाही बघा, बाकीच्या दोघांमध्ये कर्ण होतात. साइन मध्ये कोनासमोरील बाजू छेद कर्ण आणि कॉस मध्ये पण कर्ण आहे, कोनालगतची बाजू छेद कर्ण. पण टॅन मध्ये कर्ण नाहीये. टॅनची व्याख्या काय आहे? कोनासमोरील बाजू छेद कोनालगतची बाजू. कळलं? कळलं हे तिन्ही गुणोत्तर? साइनची व्याख्या काय आहे? साइन काय आहे? साइन, साइन मध्ये येतं कोनासमोरील बाजू छेद साइन बरोबर कोनासमोरील बाजू छेद कर्ण. साइन बरोबर, बोला बोला माझ्या मागे. साइन बरोबर कोनासमोरील बाजू
कोणासमोरील बाजू कोणासमोरील बाजू छेद करणं. साइन बरोबर बोला. समोरील बाजू कोणासमोरील बाजू छेद करणं. ही साईनची व्याख्या बघा. साईन इथे आहे. पहिलं गुणोत्तर साईन आहे. कोणासमोरील बाजू छेद करणं. कोणासमोरील बाजू छेद करणं. साईन बरोबर कोणासमोरील बाजू छेद करणं. साईन बरोबर कोणासमोरील बाजू छेद करणं. बोला. हे गुणोत्तर आपली पाठ झाली पाहिजेत. साइन बरोबर कोणासमोरील बाजू छेद करणं असं बोलायचं. कोणासमोरील बाजू छेद करणं. कॉसची व्याख्या काय आहे? कॉस काय आहे? कोणालगतची बाजू छेद करणं. काय म्हणायचं? कोणालगतची बाजू छेद करणं. कॉस बरोबर कोणालगतची बाजू छेद करणं. बरोबर कोणालगतची बाजू छेद करणं. आणि टॅनची व्याख्या आहे कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. इथे करणं नाहीये टॅन मध्ये. कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. बोला. टॅन बरोबर कोणासमोरील टॅन बरोबर छेद म्हणजे खाली आहे ना ते. कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. बोला. टॅनची व्याख्या सगळ्यांनी. टॅन बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. बरोबर. व्हेरी गुड. ठीक आहे. आता या व्याख्या आपण पाठ करायच्या. आता आपल्याला ही तिन्ही गुणोत्तर कशी काढायची ते आपण शिकूया. परत आपण एक त्रिकोण घेऊया. काटकोन त्रिकोण. मॅडम आता याच्यामध्ये कर्ण कोणता आहे? या आकृतीमध्ये कर्ण कोणता आहे? कर्ण कोणता आहे? एसी. एसी. बरोबर. ठीक आहे. आता मी या दोन गुणोत्तराचं कोन ए च आणि कोन सी जे दोन्ही कोन आहेत लघुकोन त्यांची मी गुणोत्तर घेणार. दोन्ही कोनांची ए ची पण आणि सी ची पण. ए ची पण तिन्ही गुणोत्तर घेणार. साइन ए, कॉस ए आणि टॅन ए ही तिन्ही पण कोन ए ची गुणोत्तर आहेत. साइन आपण लिहिता साइन नुसतं मगाशी मी व्याख्येसाठी फक्त साइन लिहिलंय पण ते कोणाच्या संदर्भातलं असतं. मग कोणत्या कोणाच्या संदर्भात घेतोय त्या कोणाचं नाव आपण लिहायचं असतं. साइन ए म्हणजे आपण ए कोणाचा विचार करणार आहोत. आता साइन म्हटलं तर त्याची व्याख्या काय आहे? कोणासमोरील बाजू छेद करणं. आता ए च आपल्याला विचार करायचा आहे. ए आता आपण या शोधायच्या आहेत. कोणासमोरील बाजू कोणती आहे आणि कर्ण तर आपल्याला माहित आहे एसी. पण कोणासमोरील बाजू बघायची. ए च्या समोरील बाजू कोणती? ए कोणासमोरील बाजू
एच्या कोण एच्या समोरील बाजूला पाहिजे काय आपल्याला. मॅडम? ए दिलाय ना कोण, मग त्याच्या समोरील बाजू कोणती येते, कारण आपल्याला व्याख्येमध्ये कोणासमोरील बाजू मग ए sin A म्हणजे एच्या समोरील बाजू घ्यायची. कोण ए समोरील बाजू कोणती आहे, कोण समोरील बाजू BC BC. आणि कर्ण कोणता आहे, कर्ण आपण ऑलरेडी शोधून ठेवलेला आहे. कर्ण इथे ऑलरेडी शोधून ठेवलाय आपण. कोणता आहे कर्ण, AC. कर्ण AC आधीच आपण शोधलं. कर्ण कोणता आहे, कर्ण बदलत नाही, कर्ण तोच असतो. कर्ण एसी आहे इथे, कारण 90 अंशाचा जो कोन आहे त्याच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण असतो. इथे बी 90 अंशाचा आहे, त्याच्या बरोबर समोरची बाजू म्हणजे एसी कर्ण आहे. मग सगळीकडे एसीच कर्ण घेणार तुम्ही. बीसी छेद एसी. आता हे साइन ए झालं तुमचं गुणोत्तर. साइन ए, साइन ए म्हणजे ए च्या समोरील बाजू छेद कर्ण. कारण आपली व्याख्या साइनची आहे की त्या कोणाच्या समोरची बाजू घ्यायची आहे आणि खाली कर्ण घ्यायचंय. आता एच्या समोरील बाजू बीसी आहे आणि कर्ण एसी आहे. आता कॉस, कॉस ए, आता आपल्याला शोधायचंय कॉस ए. कॉसची व्याख्या काय आहे, कॉसची व्याख्या BC नाही, कॉसची व्याख्या काय, cos बरोबर कोणालगतची बाजू छेद कॉस कर्ण. बरोबर कोणा लगतची बाजू कोणालगतची छेद बाजू कर्ण. छेद कर्ण. छेद कर्ण. आता कोणालगतची बाजू म्हणजे कोणत्या कोणालगतची बाजू, ए कोणालगतची बाजू. कोण ए छेद कर्ण. एच्या, एच्या लगतची बाजू कोणती आहे, कोण ए ला लगतची बाजू कोणती आहे, एकालगतची AB ए ला लगतची बाजू, AB ए कोणाला लागून असलेली शेजारची, बरोबर ए बी. आणि कर्ण कोणता आहे ते एसी. म्हणजे AC आपल्याला कॉस ए काय मिळाला, कॉस ए मिळाला ए बी अपॉन एसी. O हा कॉस ए आहे, ए बी अपॉन एसी. आता आपण तिसरं गुणोत्तर काढायचं एच, टॅन ए. म्हणजे आपण कॉस ए काढला, मग सॉरी पहिला आपण साइन ए काढला, मग कॉस ए काढला. आता आपल्याला तिसरं गुणोत्तर कोणतं शोधायचं आहे, टॅन. टॅन ए. टॅनची व्याख्या काय आहे, टॅनची व्याख्या कोणासमोरील बाजू कर्ण कोणालगतची टॅनची बाजू व्याख्या काय सांगितली, कोणासमोरील बाजू कर्ण छेद कोणालगतची कोणा बाजू. लगतची. मग टॅन ए, ए च्या समोरील बाजू कोणती आहे, कोण ए समोरील बाजू BC बीसी. आणि लगतची बाजू कोणती आहे, ए ला लगतची बाजू, AB ए ची शेजारी, बरोबर ए बी. व्हेरी गुड. कळलं सर्वांना. हे अशी गुणोत्तर काढायची. अशी कोण सी ची पण काढता येणार आपल्याला. आपण आधी ए ची काढली तिन्ही गुणोत्तर, कॉस साइन ए, कॉस ए, टॅन ए. आता आपण लघु कोण आहे, मग आपण साइन सी काढणार, कॉस सी,
आणि टॅन सी. ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. आता आपली वेळ संपलेली आहे. मॅडम व्याख्या पाठ करा. व्याख्या ज्या दिल्या त्या पाठ करायच्या. ठीक आहे. बाय. बाय मॅडम. मियाव मॅडम मी. बाय मॅडम. बाय बाय. बाय. झाली मग. जाते.